शाळेत युनिफॉर्म का असतो? कारण सगळ्या विद्यार्थ्यांनी एकसारखा ड्रेस घालावा आणि शिस्त मेंटेन व्हावी म्हणून. पण याच युनिफॉर्ममध्ये जर एखाद्या विद्यार्थिनीनं आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार हिजाब घालण्याची मागणी केली, तर शाळेनं परवानगी द्यावी का? आणि जर शाळेनं नकार दिला, तर त्या विद्यार्थिनीला संविधानाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आधार घेता येईल का? हाच प्रश्न आता अलाहाबाद हायकोर्टासमोर आला होता. आणि कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे शाळेचा युनिफॉर्म आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण ही चर्चा पुन्हा एकदा का सुरू झाली? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर शाळेचा युनिफॉर्म नेमका किती पाळायचा आणि धार्मिक कारण सांगून त्यामध्ये काही बदल करता येतो का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण प्रयागराजच्या टागोर पब्लिक स्कूलमधील एका मुस्लिम विद्यार्थिनीनं शाळेच्या युनिफॉर्म सोबत हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती. मात्र अलाहाबाद हायकोर्टानं तिची याचिका फेटाळून लावत शाळेच्या ड्रेस कोडला महत्त्व दिलं. या प्रकरणात विद्यार्थिनीनं इयत्ता 6वी पासून 10वी पर्यंत शाळेत हिजाब घातला होता आणि त्यावेळी शाळेनं आक्षेप घेतला नव्हता असा तिचा युक्तिवाद होता. पण 11वी मध्ये प्रवेश घेताना शाळेनं ठरवलेल्या युनिफॉर्म सोबतच हिजाब घालण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे विद्यार्थिनीनं आईमार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. आता इथं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोर्टानं नेमकं काय म्हटलं? तर न्यायमूर्ती जे जे मुनीर आणि न्यायमूर्ती इंद्रजीत शुक्ला यांच्या खंडपीठानं सांगितलं की हिजाब घालणं हे इस्लाममधील अनिवार्य धार्मिक प्रथा आहे. हे सिद्ध करण्यासाठी पुरेशा धार्मिक किंवा कायदेशीर पुरावा कोर्टासमोर ठेवण्यात आला नाही. त्यामुळे केवळ असा दावा केल्यानं धार्मिक स्वातंत्र्याच्या आधारावर हिजाब घालण्याचा स्वतंत्र अधिकार निर्माण होत नाही. आणि याच ठिकाणी संविधानातल्या कलम 25 महत्त्वाचं ठरतं. कलम 25 प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा स्वीकार, आचरण आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य देतं. मात्र हे स्वातंत्र्य पूर्णपणे अमर्याद नाहीये. सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्याशी संबंधित मर्यादा कायद्यानुसार लागू होऊ शकतात. या प्रकरणात विद्यार्थिनीचा हिजाब हा कलम 25 अंतर्गत संरक्षित असलेल्या इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस म्हणजेच धर्माचा अनिवार्य भाग आहे, हे अजूनही सिद्ध झालं नाही असा कोर्टाचा निष्कर्ष होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेचा ड्रेस कोड. कोर्टानं स्पष्ट केलं की एखाद्या शैक्षणिक संस्थेचा ड्रेस कोड सर्व विद्यार्थ्यांसाठी समान, भेदभावरहित आणि शिस्त व संस्थेची ओळख कायम ठेवण्यासाठी असेल, तर विद्यार्थ्याला आपल्या वैयक्तिक पसंतीनुसार त्या युनिफॉर्ममध्ये बदल करण्याचा हक्क मागता येत नाही. म्हणजे जर शाळेनं सर्व विद्यार्थ्यांसाठी एक समान ड्रेस कोड ठेवला असेल आणि तो कोणत्याही एका धर्माला लक्ष्य करत नसेल, तर तो ड्रेस कोड लागू करण्याचे अधिकार शाळेकडे आहेत. आता विद्यार्थिनीचा आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद होता. ती म्हणाली की मी 6वी पासून 10वी पर्यंत हिजाब घालून शाळेत जात होते आणि तेव्हा कुणीही आक्षेप घेतला नाही. पण कोर्टानं हा युक्तिवाद मान्य केला नाही. आधी शाळेनं आक्षेप घेतला नाही म्हणून विद्यार्थिनीला भविष्यात सुद्धा तशीच सूट मिळण्याचा कायमस्वरूपी कायदेशीर अधिकार निर्माण होत नाही असं कोर्टानं आता स्पष्ट केलंय. म्हणजेच पूर्वी नियमांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून भविष्यात सुद्धा तो नियम लागू करण्यात येणार नाही असं म्हणता येणार नाही. या निर्णयात कोर्टानं कर्नाटक हायकोर्टाच्या 2022 मधल्या हिजाब प्रकरणाचा सुद्धा दाखला दिला. कर्नाटक हायकोर्टाच्या फुल बेंचनं हिजाब हा इस्लाममधील अनिवार्य धार्मिक प्रथा असल्याचं सिद्ध होत नाही असा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि तिथं 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठात मतभेद झाले. त्यामुळे या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून सुद्धा झाला नाही. मात्र अलाहाबाद हायकोर्टानं कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयापेक्षा वेगळा दृष्टिकोन घेण्याचं कारण नसल्याचं म्हटलं. त्यामुळे या निकालाचा सरळ अर्थ असा नाही की देशातील प्रत्येक शाळेत हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणात कोर्टानं संबंधित शाळेच्या समान आणि भेदभावरहित ड्रेस कोडला मान्यता दिली आणि हिजाब हा धार्मिकदृष्ट्या अनिवार्य असल्याचं सिद्ध झालेलं नसल्यामुळे विद्यार्थिनीला त्या ड्रेस कोडमधून सूट देण्यास नकार दिलाय. आता हा निर्णय पुढे किती मोठा परिणाम करतो, विशेषतः शाळांमधील धार्मिक स्वातंत्र्य विरुद्ध समान ड्रेस कोड या वादात याचा काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, एखाद्या विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्यानं आपली धार्मिक ओळख दाखवण्यासाठी एखादं वस्त्र परिधान करणं, ते पण शाळेसारख्या ठिकाणी, कितपत योग्य आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.